नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आरटीईचा ऑनलाईन फॉर्म आपण घर बसल्या आपल्या मोबाईल कॉम्प्युटरवरती कशा पद्धतीने भरू शकतो, याकरता कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि महत्त्वाच्या ज्या काही सूचना आहेत फॉर्म काळजीपूर्वक कशा पद्धतीने भरायचे याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, आरटीईचा सर्वप्रथम फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आरटीईच्या वेबसाईटवरती जावं लागेल। या वेबसाईटची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, किंवा आपण गुगलवरती जाऊन आरटीई महाराष्ट्र सर्च केलं, जी पहिली लिंक आहे त्या लिंकवरती आपण क्लिक करायचं आहे, तर आपल्या समोर अशा पद्धतीने वेबसाईट ही ओपन होईल। तर सर्वप्रथम ज्या फॉर्म भरण्यासाठी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत महाराष्ट्र शासनामार्फत, त्या सर्वप्रथम आपण समजून घेऊया आणि त्यानंतर आपण फॉर्म भरण्याला सुरुवात करणार आहोत। तर सर्वप्रथम ज्या काही सूचना आहेत त्या आपण समजून घेऊया। मित्रांनो, आरटीई प्रवेश प्रक्रिया 2025-26 या वर्षाकरता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। पालकांनी पुढील सूचना या पाळून पूर्णपणे भरायच्या आहेत। पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा तपासावे। पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज हा सबमिट करायचा नाहीये। आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्म दाखल्यावरील जन्माचा दिनांक लिहावा। एकदा भरलेली जन्मतारीख ही पुन्हा बदलता येत नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। त्यासोबत 1 ते 3 किमी अंतरावरील शाळा निवडत असताना जास्तीत जास्त आपल्याला 10 शाळा निवडता येतात, त्यामुळे काळजीपूर्वक आपण शाळा निवडायच्या आहेत। त्यानंतर अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे पालकांनी तयार ठेवावेत। लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर विद्यार्थ्याचा प्रवेश हा रद्द होतो, याची नोंद घ्यायची आहे। अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज हा भरायचा असतो। त्यानंतर एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये। एकाच बालकाचे 2 अर्ज आढळल्यास बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील, तसेच लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे। अर्ज भरल्यानंतर पालकाने अर्ज क्रमांक व अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत ही स्वतः जवळ ठेवायची आहे। लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपल्याला ही कागदपत्रे लागत असतात। अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास प्रवेश हा रद्द होत असतो। त्यासोबत अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास रिकव्हर पासवर्ड मार्फत आपण आपला पासवर्ड परत मिळवू शकतो। आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया 2025-26 वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ही 27/1/2025 रोजी राहील, म्हणजेच महिना अखेरची 27 तारखेपर्यंत आपल्याला अर्ज भरता येणार आहे। दिव्यांग बालकांना अर्ज करण्यास दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील हे ग्राह्य धरण्यात येणार आहेत। सन 2025-26 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक हे रद्द करण्यात आले, याची नोंद घ्यायची आहे। सन 2025-26 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक हे ग्राह्य धरण्यात येणार आहे। अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपवरती पत्ता टाकून ते लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही। म्हणजेच मित्रांनो, आपल्याला गुगल लोकेशन सुद्धा आपल्या घराचा अर्ज भरत असताना द्यायचं आहे। तर आता आपण समजून घेऊया की जे अर्ज आहेत ते आपण कशा पद्धतीने भरायचे आहेत ते। मित्रांनो, अर्ज भरण्याकरता आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला येथे उजव्या बाजूला क्रिएट न्यू ॲप्लिकेशन आयडी, क्लिक ऑन न्यू रजिस्ट्रेशन लिंक यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही अर्ज आहे तो भरण्याची प्रोसेस इथे सुरू होणार आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने आता येथे जे आहेत रजिस्ट्रेशन फॉर्म हा ओपन झालेला आहे। येथे सर्वप्रथम आपल्याला ज्या जिल्ह्यातून हा फॉर्म भरायचा आहे तो जिल्हा येथे निवडायचा आहे। सर्वप्रथम आपलं आडनाव टाकायचं आहे, त्यानंतर पाल्याचं नाव टाकायचं आहे, नंतर वडिलांचं नाव लिहायचं आहे किंवा
जे कोणी पालक असतील त्यांचं नाव आपलं त्यानंतर इथे विचारलं जात आहे की आपलं जे काही पाल्य आहे ते डिसेबल म्हणजे दिव्यांग आहे का, तर नाही लिहायचं आहे. त्यानंतर आपल्या पाल्याची जी काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख आपल्याला इथे टाकायची आहे. त्यानंतर इथे आपलं जे काही वय आहे ते कॅल्क्युलेट करून आता इथे आपल्याला दाखवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे कॅप्चा कोड हा आपल्याला टाकायचा आहे. आता कॅप्चा कोड आपण इथे टाकून घेऊया. कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर हा चालू स्थितीतील मोबाईल नंबर इथे द्यायचा आहे. आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर आता येथे रजिस्टर या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती जो आहे पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर पाठवलेला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर टाकून आपण लॉग इन हे अर्जाकरता करू शकणार आहोत. आणि लॉग इन या पर्यायावरती आता आपण क्लिक करणार आहोत. आता लॉग इन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आता नवीन पासवर्ड सेट करण्यासाठी येत आहे. तर हे आपला जो काही पासवर्ड आहे तो आता आपण इथे बदलून घेणार आहोत. तो जो काही मेसेजवाला पासवर्ड आहे तो परत एकदा आपल्याला इथे टाकायचा आहे. आपला नवीन पासवर्ड जो आहे तो इथे टाकणार आहोत. आपला पासवर्ड अपडेट झालेला आहे. ओके पर्यायावरती आपण आता क्लिक करणार आहोत. आणि आता आपण इथे लॉग इन सुद्धा करून घेणार आहोत नवीन पासवर्ड आणि आयडी ने. अशा पद्धतीने जो काही चाइल्ड इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्या लहान मुलाच्या माहितीचा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो इथे ओपन झालेला आहे. आता इथे आडनाव, पहिलं नाव आणि मिडल नेम हे बाळाचं आलेलं आहे. तर आपण मराठीमध्ये सुद्धा इथे एकदा नाव आपलं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता इथे बाळाच्या आईचं नाव हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आईचं मराठीमध्ये नाव टाकून घ्यायचं आहे. आईचं पूर्ण नाव टाकल्यानंतर आता आपल्याला इथे जो काही पुढचा पर्याय आहे त्या पुढच्या पर्यायामध्ये आपल्याला वडिलांचं पूर्ण नाव हे टाकायचं आहे. वडिलांचं पूर्ण नाव टाकल्यानंतर आपल्याला मराठीमध्ये सुद्धा वडिलांचं पूर्ण नाव हे लिहून घ्यायचं आहे. वडिलांचं पूर्ण नाव टाकल्यानंतर आता आपल्याला जी मुलाची बर्थ डेट आहे तिची आपण पहिली सेट केली होती तीच आलेली आहे. आणि इथे जेंडर सुद्धा आता सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आता पाल्याचं वय इथे 5 वर्ष 8 महिने 3 दिवस हे दाखवलं जात आहे. त्यानंतर पॅरेंटल स्टेटस तर हा ऑप्शनल आहे, भरलेच पाहिजे असं काही नाही, पण आपण भरू सुद्धा शकता. यामध्ये पर्याय जनरल म्हणजे पती पत्नी सोबत आहे, विडो आहे, डायव्हर्स आहे, ऑर्फन आहे, सिंगल पॅरेंट जो काही पर्याय असेल तर आपण भरू शकता किंवा ऑप्शनल आहे सोडू पण शकता. जनरल सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला करंट ॲड्रेस हा आपल्याला इथे टाकायचा आहे. तर मी माझा जो काही करंट ॲड्रेस आहे तो इथे टाकतो आहे. आता मी इथे माझा पत्ता हा टाकलेला आहे. त्यानंतर आता मी इथे सेव्ह या पर्यायावरती क्लिक करतोय. सेव्ह या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर डिटेल्स हे सेव्ह झालेले आहेत. आणि आता इथे आपल्याला दिसत असेल की इथे गुगल मॅपचा जो काही ऑप्शन आलेला आहे यावरती आपल्याला क्लिक करून आता आपला जो काही करंट ॲड्रेस आहे ते गुगलचं जिओ टॅगिंग हे आपल्याला करायचं आहे. म्हणजे आपल्या घराच्या वरती जो काही बाण असेल तो आपल्याला आणून सोडायचा. कशा पद्धतीने तेही मी आता आपल्याला दाखवतो. इथे आपल्याला जे गुगलचं आयकॉन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्या समोर जो काही आहे मॅप हा ओपन होईल. आणि मॅप ओपन झाल्यानंतर आपल्या जो काही करंट लोकेशन आहे ते इथे दिसत आहे. जर आपल्याला वाटत असेल की जो काही बाण आहे किंवा हा जो काही लाल मार्क आहे तो जर योग्यरित्या नसेल तर आपण तो आपल्या सोसायटीच्या किंवा आपल्या घराच्या लोकेशनवरती आपल्याला तो ठेवायचा आहे. तो लोकेशनवरती ठेवल्यानंतर आता आपण जे आहेत लॉंगिट्यूड लॅटिट्यूड जे आहेत ते आलेलं आहेत. आणि इथे सेव्ह आणि अपडेट सुद्धा हा आपल्याला पर्याय दिसत असेल. जर आपण योग्यरित्या भरलेला असेल आणि जो काही हा लाल कलरचा जो बाण आहे तो योग्यरित्या जर आणून ठेवला असेल तर आपण सेव्ह आणि अपडेट या पर्यायावरती आता क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि अपडेट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला परत विचारलं जात आहे की तुम्ही कन्फर्म करत आहात की ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आता आपण सेव्ह आणि प्रोसीड या जो काही खाली बाण आहे त्या बाणावरती क्लिक करून हा पूर्ण अर्ज आता सेव्ह करणार आहोत.
आता आपले जे काही पाल्याचे संपूर्ण डिटेल्स आहेत ते आता सेव्ह झालेले आहेत। ओके करणार आहोत आणि आता ॲप्लिकेशन या पर्यायावरती आपण आता जाणार आहोत। ॲप्लिकेशन या पर्यायावरती गेल्यानंतर आता इथे आपल्याला विचारलं जात आहे फॉर विच क्लास ॲडमिशन इज रिक्वायर्ड, तर KG और 1 year बिफोर फर्स्ट स्टँडर्ड, म्हणजे आता वयानुसार आपल्याला इथे पर्याय दाखवतं। काहींना जर वय कमी असेल ज्युनियर KG येणार किंवा 6 वर्ष पूर्ण झाले असेल तर फर्स्ट स्टँडर्ड म्हणजे पहिलीचं जो काही अर्ज आहे तो इथे सिलेक्ट करण्याला येणार आहे। त्यानंतर आपलं जे काही रिलिजन आहे ते निवडायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट जी काही कॅटेगरी आहे ती कॅटेगरी निवडायची आहे। जर आपण आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर आपली जी काही कास्ट असेल ती कास्ट निवडू शकतात किंवा जनरल सुद्धा सिलेक्ट करू शकतात। कास्ट सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी, जर कास्ट सिलेक्ट केली तर आपल्याला इथे पर्याय येतो की कास्ट सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन, तर ओके करायचं आहे। त्यानंतर आपल्याला विचारलं जातं आहे की आपलं जे काही पाल्य आहे ते दिव्यांग आहे का नाही, तर नो वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड हा विचारला जातो आहे। आपल्याकडे जर पाल्याचं आधार कार्ड असेल तर यस पर्यायावरती क्लिक करायचं आहे। इथं आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे। जर आधार कार्ड नसेल तर नो करायचं आहे आणि आधार कार्ड रिसिप्ट आपल्याला इथे यस करावं लागेल आणि इथे आपल्याला प्रोसीड करता येईल। त्यानंतर आपल्याला जे काय आहे पालकाचं पॅन कार्ड आपल्याला इथे द्यायचं आहे आणि जर काही वडिलांचा पॅरेंटचा ईमेल आयडी आपल्याला इथे द्यायचा आहे। आता महत्त्वाचे म्हणजे आपल्याला ज्यावेळेस कागदपत्र सबमिट करताना कोणकोणती कागदपत्र लागणार आहे, जर आपण कास्ट सिलेक्ट केली तर आपल्याला ॲड्रेस प्रूफ हा द्यावा लागणार आहे। त्यानंतर आपल्याला इन्कम सर्टिफिकेटची गरज नसणार आहे। कास्टमध्ये जे येतात OBC असेल SC ST NT त्यांच्याकरता नसणार आहे, पण आपल्याला बर्थ सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे, ते आपल्याला द्यावा लागणार आहे। आता जे जनरल आहे, जे जनरलमध्ये येतात त्यांनी जर जनरल सिलेक्ट केलं तर त्यांना ॲड्रेस प्रूफ द्यावा लागणार आहे। त्यांना इन्कम सर्टिफिकेट हे मस्ट आहे, इन्कम सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे, बर्थ सर्टिफिकेट सुद्धा द्यावं लागणार आहे। तर हे महत्त्वाचं होतं। आता आपण फॉर्म हा पुढे प्रोसीड करूया। क्लिक करायचं आहे, आपला अर्ज हा सेव्ह होईल। त्यानंतर आपण स्कूल सिलेक्शन या पर्यायावरती येतो। येथे आपल्यासमोर विविध ज्या काही शाळा आहेत ते हवाई अंतर जे काही दिसतं ते 1 किलोमीटरच्या आतील शाळा, 1 ते 3 किलोमीटरच्या आतील शाळा आणि 3 किलोमीटरपेक्षा ज्या काही जास्त अंतर आहे त्या शाळांचे पर्याय इथे दिसतात। तर मी आता 6 वर्षाखालील माझं बालक आहेत, पाल्य आहे, तर ते मी निवडलंय आणि विथिन 1 किलोमीटर मला इथे दाखवत आहेत की स्कूल नॉट अवेलेबल आहेत, जे आहेत ज्युनियर KG सिनियर KG करता। पण जर मी पाल्याचं वय जास्त असतं तर मला त्याकरता फर्स्ट स्टँडर्ड करता शाळा इथे उपलब्ध आहेत, ज्या 1 ते 3 किमी करता सुद्धा इथे खूप साऱ्या शाळा या इथे उपलब्ध आहेत। तर मी आता बऱ्याचशा जणांना फॉर्म भरताना हा प्रॉब्लेम येणार आहे की ज्यांची ज्युनियर KG करता सिनियर KG करता जे बघताय, पण बहुतेक शाळा ह्या ज्युनियर KG सिनियर KG करता रजिस्टरच करत नाही की त्यांना तिथं जास्त इन्कम जनरेट करता यावं। आता पहिली करता जे फॉर्म भरत असतील तर त्यांना इथे शाळेच्या पर्यायापुढे असा एक चौकोनी बॉक्स येतो, त्या चौकोनी बॉक्सवरती आपण क्लिक करायचं असतं, म्हणजे ती शाळा ही निवडली जात असते। आपण जास्तीत जास्त ज्या 10 शाळा या निवडू शकतो या यादीमधनं आणि हे झालं 1 किमी, नंतर 1 to 3 किमी मधल्या ज्या काही शाळा असतील त्या शाळांमधून आपण निवडू शकतो। आणि त्यानंतर जर आपल्याला अजून काही शाळा निवडायच्या असतील तर ग्रेटर दॅन 3 किलोमीटर स्कूल या पर्यायावरती आपण क्लिक करायचं आहे। इथं आपला जिल्हा टाकायचा आहे, तालुका टाकायचा आहे आणि जी काही शाळांची यादी त्या शाळांच्या यादीमध्ये आपण जो आहे तो निवडायचा आहे। त्यानंतर ही काही आपल्याला सूचना दिलेल्या आहेत की शकतो। आता जो काही पुढचा पर्याय आहे फॉर्म सबमिशन तो बघूया। त्यामध्ये आपल्याला आता आपण जो काही पूर्ण डिटेल्स भरल्या त्या डिटेल्समधून आता हा इथं फॉर्म येत असतो। फॉर्म आल्यानंतर ज्यावरती आपण सर्व डिटेल्स ज्या भरलेल्या आहेत ते इथे दिसतात, आपण ते व्हेरीफाय करून घ्यायचे आहे। आपल्याला जर काही चुकीचं वाटलं किंवा अडचण वाटली तर ते आपण दुरुस्त करून घ्यायचं आहे। आणि जर आपल्याला सगळं जर ओके असेल, हवाई अंतर वगैरे सगळं आपण व्यवस्थित टॅग केलेलं असेल तर आपण आता पुढील पर्यायावरती क्लिक करायचं आहे, जो म्हणजे हे सर्व डिटेल्स आता आपण सेव्ह करायचे। सर्व डिटेल्स आपल्याला सेव्ह झाल्यानंतर आपल्याला जो काही ट्रॅकिंग आहेत ते ज्यावेळेस लॉटरी लागेल ते आपण ॲडमिट कार्डचे इथे येऊन आपण बघू शकतो की आपलं ॲडमिट कार्ड जनरेट झालेलं आहे की नाही आहे आणि त्यानुसार ज्या शाळेत आपला नंबर लागेल तिथे आपल्याला जी काही सविस्तर कागदपत्रे आहेत
आपलं जर कास्टमधनं असाल तर कास्ट सर्टिफिकेट, पाल्याचं आधार कार्ड, आईवडिलांचं जे काही आधार कार्ड आहेत आणि ॲड्रेस प्रूफचे जे काही डिटेल्स आहेत ते घेऊन आपल्याला शाळेत ती कागदपत्रे द्यावं लागत असतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की RTचा ऑनलाईन अर्ज आपण कशा पद्धतीने करायचा आहे, त्याकरता कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे, ही संपूर्ण प्रोसेस आपण समजून घेतलेली आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.